घेतलेली होती। त्यामुळे उल्हासनगरमध्ये या ठिकाणी तर मुख्यमंत्र्यांच्या मात्र अमरावतीमध्ये असलेल्या मामे भावाचा पराभव झाल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत येते आहे आणि अगदी काही क्षणांपूर्वी ते आघाडीवरती होत असल्याचं चित्र होतं। मात्र या निवडणुकांमध्ये काही होऊ शकतं। अमरावतीमध्ये काँग्रेसनं पहिलं खातं त्या ठिकाणी उघडलेलं आहे आणि अमरावतीमध्ये एक धक्कादायक निकालही समोर येईल, कारण काँग्रेसचे माजी महापौर विलास इंगोले त्या ठिकाणी विजयी झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत येतंय। तर मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ मात्र पराभूत झालेले आहेत। एवढं निश्चित, देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ विवेक कलोती पराभूत झाल्याची सगळ्यात पहिली बातमी लोकशाही मराठीवर। अगदी या घडीची महत्वाची बातमी आपण वडेट्टीवारांकडून क्विक याविषयी रिॲक्शन घेऊया, कारण वडेट्टीवार हे अमरावतीमध्ये शड्डू ठोकून होते। काँग्रेसचा चेहरा वडेट्टीवार यांच्याकडून आपण ही रिॲक्शन घ्यायची आहे। मिनल संखे, नम्रता या देखील विजयी होताना दिसत आहेत। विकास रेपाळे, राजेंद्र फाटक विजयी झाल्याची बातमी समोर येते। तर देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ विवेक कलोती यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे अमरावतीमध्ये। खरं तर अमरावतीमध्ये विशाल खूप फॅक्टर आहेत। एक पहिला महत्वाचा म्हणजे वडेट्टीवार या ठिकाणी शड्डू ठोकून होते। दुसरा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर स्वाभिमान पक्ष, रवी राणांनी जे काही बंड पुकारलेलं होतं, जी काही नाराजी होती, त्याचा फटका कुठेतरी भाजपला या ठिकाणी केवळ रवी राणाच नव्हे तर रवी राणांच्या ज्या पत्नी आहेत नवनीत राणा यांनी देखील काय केलेलं होतं की एका बाजूला पक्षाचा देखील आपण त्या ठिकाणी प्रचार करायचा आणि दुसरीकडे आपल्या